रिसिव्ह मध्ये गेलो आणि न्यू मध्ये गेलो. न्यू मध्ये गेल्यानंतर आपण डेट टाकून एबीसी मध्ये स्टॉक आम्हाला हे घ्यायचा होता ना, ऍड करायचं होतं ना. हा, आता पुढे काय केलं, एड्रेस घेतलाय ना तू? हो कनेक्ट आहे, बोला. आता इथे आम्ही जाऊन एंटर मारलं आणि काय केलं, 1 लिटरच्या इथे ना दाखवत होतो आम्ही F3 दाबला. F3 दाबल्यावर काय होतं सांगा? त्याच्यामुळे 1 लिटर वॉटरचं ना, 1 लिटर F3 मारल्यावर काय होतं ते आधी सांगा. F3 मारल्यावर ते एडिट करतात. हा, मग ते जुनं नाव तुमचं जाणार आणि जे काय नवीन टाकणार ते राहणार. मग जुनं नाव तुम्ही शोधत राहणार. बरोबर, नाही जुनं नाव नाही आम्ही शोधतो. मग नवीन तुम्हाला ऍड करायचं आहे, काय करायचं आधी सांगा इथे. 2 मिनिटं पहिले आता ते आम्ही केलं. हा, आणि त्याच्यात जिरा नाव टाकलं. हा हा, मग ते जिरा नाव इथे दिसतच नाही ना रे. नाही मग सेव्ह केलं नसणार. मग जुनं नाव तरी दिसतंय का बघा. नाही ना, जुनं पण नाव दिसत नाही. नाही असं मग काय ते जे तुम्ही F3 मारूच नका ना, F2 मारून सरळ नवीन बांधवा ना. हो बरोबर, पण आता 1 लिटरचं गेलं ते कुठे गेलं ते सांगा मला. नाही मग काहीतरी त्याचं नाव चेंज झालं असणार. जिरा झालं, जिरा एक्स जिरा झालं नाव. बघ कुठे मिळतं का पहिले ते. एक मिनिट थांबा. हा हे नाव चेंज करून दे मला आता पहिले. हा, हे बघा, हे आता इथे बघा क्रॉस मार्क दिसतोय बघा. याला F3 मारायचं, F3 मारा त्याच्यावर. ओके करा त्याला. हे बघा इथे बघा क्लोज करून ठेवलाय बघा स्टेटस पहिला. ते ऑन हे करा, नॉर्मल करा, त्यामुळे तो तिथे दिसत नाहीये प्रोडक्ट तुम्हाला. कंटिन्यू करा त्याला, कंटिन्यू. नाव तर चेंज करू कसं? हो, एंटर मारा आणि काय पाहिजे ते टाका. 1 लिटर. इथे तुमचं काय होतं अगोदर, ह्याचं ओल्ड नाव वॉटर बॉक्स. हो, वॉटर बॉक्स. जुनी बिल तुमची ती मारलेली असणार ना त्या नावाने. मग ती बदलणार, त्याच्यामध्ये सगळं जिराचा ना प्रोडक्ट ऍड होणार. नाही हे नाव चेंज करा, ते चुकीचं झालं रे आमच्याकडनं. एडिट माहित आहे रे. अच्छा ओके. हा, मग आता जे होतं तेच नाव इथे टाकताय ना जुनं. हा, तेच नाव टाकतो. ओके तेच सांगत होतो तुम्हाला, बरोबर. आणि नवीन बनवण्यासाठी F2 बटन मारून कंपल्सरी नवीन प्रोडक्ट बनवा. आता एक मिनिट सांग. एडिट झालं, कर एडिट कर. आता एडिट ना, नाही सेव्ह करा. कंट्रोल W मारून सेव्ह किंवा एंटर मारून सेव्ह करा. आता एक काय तुला बोलतो माहितीये का? बोला. त्याच्याबरोबर आम्ही आता जेव्हा बोललो ना, आपल्याला जेव्हा हे तो नवीन सॉफ्टवेअर घ्यायचा आहे, तेव्हा इथे सेल रेट आहे ना, इथे तो बोलला की तुम्ही तुमची प्राइस ठेवली पाहिजे सेल रेटची. काय ती कुठे खालती? हा, सेल तुम्ही तुमचा रेट काय तसे टाकतातच ना. तुम्हाला टाकला ना MRP आणि 80 रुपये सेल प्राइस. ओके. आणि जीएसटी नंतर आपण चेंज करू शकतो ना, आता जीएसटी कमी झाली तर? हो, कधी जीएसटी कधी चेंज करू शकता. ओके चालेल. आता मला सांग, आता मला जिरा सोडा आपल्याला हे प्रोडक्ट ऍड करायचे असतील तर F2 बटन दाबायचे. ते नेहमी लक्षात ठेवा. बाकीच्या मॅडमना पण सांगा स्टाफला, F2 नेहमी F2 मारून नवीन बनवायचा. ठीक आहे, F2 झालं. त्याच्यानंतर अजून प्रश्न होता ना, स्टॉक. आता मला याची स्टॉक प्रिंट कशी मिळणार? आता जे आपण आता हा स्टॉक टाकलाय ना, तो रोज मला स्टॉकची प्रिंट पाहिजे असेल तर एस्केप करून बाहेर या. त्याच्यात सगळे प्रोडक्ट यायला पाहिजे का अवेलेबल असलेले स्टॉक यायला पाहिजे? अवेलेबल आता जे सगळं. आता समज माझा आजचा स्टॉक आहे 1 लिटरचा 150 आणि हाफ लिटरचा 200, बरोबर. आणि आज त्यांनी प्रोडक्शन काढल्यामुळे तो 200-300 झाला आणि आज 250चा समज 450 पण तो तिने ऍड केला, तर तो मला दिसला पाहिजे ना इथे. स्टॉक मध्ये आहे ना, वरती बघा ऑप्शन आहे स्टॉक. त्याच्यामध्ये फिल्टर स्टॉकला क्लिक करा. फिल्टर स्टॉक. ओके. बस एंटर मारून ऍक्सेप्ट करा. ओके, म्हणजे आजचा हा स्टॉक एवढा आहे, बरोबर. हो, हा प्रोडक्ट वाईज तुमचा स्टॉक आहे ते दिसणार तुम्हाला. त्याची प्रिंट द्यायची असेल तर अल्ट पी. बरोबर. हो, स्टॉक स्टेटमेंटला एंटर मारा पहिल्याच ऑप्शनला. एंटर. ओके, पहिल्याच ऑप्शनला एंटर मारा. बस एंटर मारा द्या. मला आता प्रिंट नको, मला त्याची व्ह्यू करा आणि खाली PDF चा आयकॉन आहे बघा. बस PDF करा बघा, PDF करा. ओपन होते का बघा. झाले PDF तुमचे ओपन. ओके. आता हा एक मला मस्त मिळाला. चालेल, हे पण तुम्हाला रोज देतो. आता हे झालं. आता मला जेव्हा आता मी कंट्रोल ते आपण चालू करणार ना, तेव्हा हे जे नको असेल स्टॉक एडिट करता येतील आपल्याला, बरोबर ना.
नको असलेले स्टॉक पण तसे एडिट करू नका, जुने ट्रान्झॅक्शन पण एडिट होणार त्यामुळे तुमचे. नाही एडिट. आता तुला मी सांगतो एक्झाम्पल काय आलंय की आपण लेबलचे स्टॉक घेतलाय 14,000, ते 10,000 असतील तर कशाला 14,000 घेऊ कोणी? मग ते करता येईल का? आता सध्या 10,000 असतील. काय 10,000 म्हटलात? समजा आता लेबलचा स्टॉक आहे माझ्याकडे, बरोबर? हा, लेबलचा स्टॉक. ओके. तो 14,000 आहे. हा, तो आजच्या घडीला माझ्याकडे 10,000 दिसतो. तुम्ही कशाला उगाच तो स्टॉक वाढत ठेवतो? अच्छा, मग तो स्टॉक इश्यू मधून मारा आणि लेस करून टाका मग तेवढा. हा, ओके. स्टॉक इश्यू मध्ये जाऊन लेस करावं लागणार. हो, आता तुम्हाला कमी दाखवायचा आहे ना, तो कमी करून घ्यायचा, कारण वापरलात ना तुम्ही. इकडे सॉफ्टवेअर मध्ये जास्त दिसतोय, प्रत्यक्षात तुमच्याकडे कमी आहे. एक मिनिट. तसं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे ना तुम्हाला. स्टॉक इश्यू मध्ये म्हणजे अनऑफिशियली मध्ये जाऊन करावं लागणार. हो, स्टॉक इश्यू मध्ये ते लेजर घ्यायचं तुम्हाला. मला एक सांगा, तो लेबलचा स्टॉक आता इथे दिसतोय 14,000, तो तुम्हाला दाखवायचा ऍडजस्ट करून घ्यायचा 10,000. हेच करायचं आहे ना. हा, मग स्टॉक इश्यू मधूनच ते एंट्री मारायची. तिथे मात्र ते लेजर घ्यायचं, सेल्फ ब्रेकेजचं लेजर घ्या. हो, एंटर मारा आणि ते लेजर पार्टी घेतो ना, एंटर मारा. सेल्फ सर्च करा, सेल्फ, SELF. हे बघ, हे लेजर घ्यायचे. ह्याच्या अंडर ते ब्रेकेज मध्ये दाखवून लेस करून टाका. ब्रेकेज मध्ये. एक मिनिट, तिचा पेन कुठे आहे झाला. एक मिनिट. ओके. आणि मग मी तुला दुसरं काय विचारतो, पेन घेऊन होतो तिला, नको. दुसरं काय तुला विचारूया म्हणजे, बरोबर? आता 4 दिवसांनी मला क्रेडिटचे 50 जण झाले, बरोबर? कॅशचे 100 जण झाले. तर मला 100 जणांची पिन, मला फक्त क्रेडिटची लिस्ट बघायची असेल तर याच्यामध्ये आउटस्टँडिंग मध्ये बघू शकता ना, म्हणजे कोणाची आउटस्टँडिंग क्रेडिट वाले बघायचे ना. आता एक मिनिट, पहिले हे तिथे घेऊन दे. हा प्रश्न मी काढू. आता इथे तारीख आजच्या तारखेपर्यंत लेस आहे ना का काय ते? आजच्या तारखेपर्यंत क्रेडिट आपण. हो, ज्यांचे अवेलेबल आहे तेवढे. आणि इथे ते बघा, ते अलोड कॅश आहे ते नोच ठेवायचं. ओके करा. एवढं उदाहरण आहे का माझ्याकडे? हो, चेक करा माझ्या मते. हे एवढंच असणार. आउटस्टँडिंग तर इथे दिसतंय, पार्टी वाईज दिसतंय तुम्हाला. पण हे ऑफिशियली अनऑफिशियली हे सगळी ऑफिशियलीच येणार इथे. ओके. लाल आले कशासाठी माहित आहे? ओव्हर ड्यू, जास्त दिवस झाले बघा, 30 दिवसाच्या वर गेले ना की त्याचा रेड कलर होतो कन्वर्ट. आणि 30 दिवसाच्या आतमधले ओव्हर ड्यू दिसते बघा, लास्टला दिसते OD म्हणजे ओव्हर ड्यू. म्हणजे यांची 30 दिवसाच्या वर गेली आहेत आउटस्टँडिंग. शेवटचा कॉलम ना तो डेटचा आहे, किती दिवस झाले बिल मारून. हो, सेम अल्ट पे मारून व्ह्यू करून PDF बनवा. बघा, एंटर मारा, एंटर पहिल्याच ऑप्शनला. बस एंटर करून व्ह्यू करा. खाली PDFचा आयकॉन येईल बघा, त्याला क्लिक करा. ओके. आणि ह्याच्यामध्ये बाकीचे पण ऑप्शन आहेत बघा. पुन्हा एकदा एस्केप करा. इथे अल्ट पे मारा, अल्ट पे. तिथे बघा, तो तिसरा ऑप्शन आहे कलेक्शन लिस्ट. त्याच्यामधलं पण घालायला एंटर मारा द्या. व्ह्यू करा. इथे तुम्हाला सिंपल लिस्ट पण अशी भेटेल, पाहिजे असेल तर ते पण खाली प्रिंट करू शकता, PDF करू शकता. काय घेतलंय कसं करणार? मग तुम्हाला काय घेतलंय हे इथे ना, मग त्याच्या लेजर काढावं लागणार. किंवा तिथे एक मिनिट, त्याच्यामध्ये एस्केप करा बघू एकदा. अल्ट पे मारा. त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग कलेक्शन लिस्ट मध्ये या. डिटेल लिस्ट मध्ये या बघू. डिटेल लिस्ट मध्ये काय आलंय D नंबरचं. त्याच्यामध्ये आधी आयटम लिस्ट कुठे दे, कलेक्शन डिटेल्स आहे ना, त्याला क्लिक येस करा बघू. 2 नंबरचा पहिलाच ऑप्शन कलेक्शन डिटेल्स. आयटम डिटेल्स इथे कुठे नाही दिसत आहे. हा, येस करा बघू. बस आता व्ह्यू करा. ह्याच्यात आलेत बघा. नाही आलेत. कलेक्शन डिटेल्स
43 ओके एस्केप करा बघू. त्याच्यात एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये कोणते फॉर्मॅट दुसरा बघू. अल्ट पी मारा पुन्हा या कलेक्शन डिटेल्सला. कलेक्शन डिटेल्सला या. कलेक्शन लिस्टला या. याच्यामध्ये प्रिंट पहिलाच ऑप्शन आहे ना कोणता, 1 आहे ना, FS. पहिले ऑप्शन आहेत ना टाईप बघा, तिथे ते वेगवेगळे टाईप घेऊन बघा. तिथे ए करून बघा, ए करा. 2 आहे तिथे ए करा, ए. हा आता व्ह्यू करून बघा. ते वेगवेगळे फॉर्मॅट आहेत तिथे, ते फॉर्मॅट व्ह्यू करून बघा. एका कोणत्या तरी फॉर्मॅट मध्ये ते आयटम लिस्ट दिसतात तुम्हाला. नाही असं दिसणार. एस्केप करा परत. 900 आणि 870 बरोबर असं. ओके असे तिथे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत, ते तुम्ही चेक करून व्ह्यू करून बघा. चेक करतो. हो. आता दुसरं काय बोलतो माहितीये का, हा आता मला जे आपण मॉडिफाय मध्ये लेजर अकाउंटला जातो बघा. लेजर अकाउंटला नाही, सॉरी एक सेकंड. मॉडिफाय पेन मध्ये मी गेलो कुठं, मला तिथं दाखवतो मला काय पाहिजे त्या. आता शेवटचं क्लिक केलं खालचं मला. हे काय आलं, सेचू काय आलं. आता हे बघ, हे जे बिल आलंय ना मला, हे मला डायरेक्ट कॅश आणि क्रेडिटचं आलंय बरोबर ना. पण हे 420 चं काय घेतलं, म्हणजे पाणी 1 लिटर किती घेतलं, अर्धा लिटर किती घेतलं, जिरा सोडा किती घेतलं. आपण जिरा सोड्याचं इन्क्लूड नाही, फक्त अर्धा आणि 1 लिटर बॉटल आहे बरोबर. हे मला डिटेल असं येऊ शकतं. इथे अल्ट पी मारा ना, अल्ट प्लस पी. ओके एंटर मारा आणि इथे लिस्ट आहे ना, लिस्ट 2 नंबरचा ऑप्शन. इथे क्लिक करा. इथे ऑप्शन असणार बघा, डिटेल्स प्लस आयटम. हा हेच मी त्या तुमच्या मॅडमना सांगत होतो, डिटेल्स प्लस आयटम. आणि व्ह्यू करा, व्ह्यू त्याच्यात करा. किती तारखेची बिल होती ती. हा ओके एंटर करा, व्ह्यू करा. तर तिथे आयटम डिटेल्स पण येतील बघा. 24 बॉटल आणि 12 बॉटल. ओके डन. खाली पीडीएफ आहे, पीडीएफ पण करू शकता. ओके डन. हा चालेल. ओके बरं, अजून काय होतं पेंडिंग. माधवला घेतलं तिला आता व्हॉट्सअपला लिहून टाका. 4-5 होतं तिथे लक्षातच नाही. आता लोक अजून काय आठवतं बघा. चालेल मग आठवलं मी काय ती मला मेसेज कर, मी तुला कॉल करतो. बरं ठीक आहे. ओके मला गुगल पे नंबर टाकून. ओके सर. ओके.